ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी अद्यापही पूर्ण झाली नाही, अशा लाडक्या बहिणींकरिता अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण आता ई-के-वाय-सीची शेवट तारीख आहे, ती तारीख वाढवण्यात आली आहे. याबद्दल संपूर्ण माहिती अदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर दिली आहे. तर काय माहिती दिली आहे ते चला बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी मुदतवाढ करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-के-वाय-सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आले नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांची स्वतःचे ई-के-वाय-सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.